आणि जेव्हा आम्ही तिथे जिओपॅथिक स्टेज त्यांचा पूर्ण न्यूट्रलाइज केला, लिटरली त्यांची केमोथेरपी 3 ते 4 महिन्यानंतर बंद झाली होती. की त्या ठिकाणी ब्लॅक मॅजिक होती. त्यानंतर तिथे काही म्हणजे स्पिरिट एनर्जीज आम्हाला डिटेक्ट झाल्या. तर अशामुळे काय होतं, तो प्रोजेक्ट पूर्ण बंद पडलेला आहे. तिथे 3 वर्षापासून 3च मजले बांधून झालेत आणि पुढे काहीच होत नाही. ब्रह्मस्थानात समजा आता एखादा पिलर आलेला आहे किंवा एखादी भिंत आलेली, तर काय करणार, आपण फ्लॅट सोडून जाऊ शकत नाही. मग अशा वेळी प्रॅक्टिकल उपाय तिथे आपण केले पाहिजे. नमस्कार, मी धनेश कुलकर्णी. अ बिट डिफरंटच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. कधी विचार केलाय का, तुमचं घर जिथे तुम्ही राहता, झोपता, स्वप्न बघता, तिथल्या दरवाजाची दिशा, आरशाचं स्थान, दिव्याची जागा, हे सगळं तुमचं आयुष्य घडवत असतं. पण काय असेल जर तुम्ही तुमच्या जागेची ऊर्जा बदलू शकलात, आणि तेही एकही भिंत न पाडता? आज आपण भेटूया वास्तुशास्त्र तज्ञ विकास अभ्यंकर यांना, एक मार्गदर्शक जो तुम्हाला तुमचं घर पुन्हा बांधण्याची शिफारस करत नाही, पण त्याच्या आत्म्याला पुन्हा सुसंगत करण्यास मदत करतो. कुठल्याही बांधकामाच्या बदलाशिवाय, कसलीही पडझड न करता, फक्त शुद्ध वास्तू उपाय, विज्ञान, अनुभव आणि सकारात्मक हेतू यांच्या मुळावर आज आपण एकत्र प्रवास करणार आहोत वास्तू ऊर्जा यांच्या प्रगल्भ आणि सूक्ष्म जगात, जिथे घराचं अलाइनमेंट बदलतं आणि आयुष्याचा फ्लो सुधारतो. वेलकम टू वास्तू एनर्जी विथ विकास अभ्यंकर. सर, वास्तुशास्त्रामुळे खरंच जीवन बदलतं का, की एक मानसिक विश्वास आहे हा फक्त? नाही, वास्तुशास्त्रामुळे नक्कीच जीवन बदलतं. नुसता मानसिक विश्वास आहे असं नाही. तर याला आपलं प्राचीन शास्त्र आहे. अनेक ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे. वास्तुशास्त्रावरती अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. 5000 वर्षापूर्वीपासून आपल्या भारतामध्ये हे उपलब्ध आहे. अनेक ऋषीमुनींनी याच्यावर भाष्य केलेले, अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. विश्वकर्मा प्रकाश, त्यानंतर वास्तुमंजिरी, त्यानंतर समरांगण सूत्रधार, असे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे वास्तुशास्त्राचे प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो केले तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतात जीवनामध्ये. पण ह्याच्यातला किती टक्के लोकांना याचा फायदा झालाय आतापर्यंत? याचा आम्ही ज्या ज्या ठिकाणी वास्तू रेमेडीज केलेल्या आहेत किंवा ज्यांची वास्तू केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना 90 ते 95% केसेसमध्ये त्यांना त्याचे चांगले रिझल्ट आले. काही ठिकाणी उशीर होतो, काही ठिकाणी लवकर पण रिझल्ट येतात. कारण जेव्हा असं काही पी हळद वगैरे असंही नाहीये, इट्स नॉट अ मॅजिक. त्यामुळे वास्तू रेमेडी जेव्हा आपण करतो त्यानंतर एक 7 ते 8 महिन्यानंतर त्यांना रिझल्ट, विजिबल रिझल्ट ज्याला म्हणतात, ते त्यांना दिसायला लागतात. त्याच्या आधी 3 महिन्यानंतर पण त्यांना दिसायला लागतात. परंतु एक ॲव्हरेज टाइम जर पकडला तर 7 ते 8 महिन्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. आणि 1 वर्ष 6 वर्षामध्ये तर सर्वांनाच येतात. हे इट डिपेंड्स ऑन युअर म्हणजे पास्ट कर्म आणि प्रारब्ध आहे, याचा सुद्धा याच्यावर मोठा इम्पॅक्ट असतो रिझल्ट्सवर. ओके, म्हणजे वास्तू डेस्टिनीला इन्फ्लुएन्स करते का, की बॅलन्स करते? काय डेस्टिनी तुमची जर लिहिलेली असेल आणि जर वास्तूमुळे ती होणार असेल आणि जर वास्तू करेक्ट केली तुम्ही, वास्तुशास्त्रामध्ये काय, वास्तुशास्त्रातले जर तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुमची डेस्टिनी तुमची बदलू शकते. पण त्यासाठी तुम्ही ते उपाय करणं गरजेचं. ज्याची बदलणारच नाहीये डेस्टिनी, तो उपायच करणार नाही कधी. ओके, असं असतं. आत्ताच्या जगानुसार जिथे जागेची कमतरता आहे तिथे पारंपरिक वास्तुशास्त्र कसं काय काम करू शकतं? हो, चांगला प्रश्न आहे. आत्ताच्या याच्यात जागेची खूप कमतरता आहे. कमी जागेमध्ये जास्त फ्लॅट्स बांधणं. आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतोय तसं पाहिलं, म्हणजे मॅक्झिमम हाऊस होल्ड जर बघितले ते फ्लॅटमध्ये वास्तव करत असतात. आता फ्लॅटमध्ये कसं होतं, बिल्डरची एक लिमिटेशन्स असतात. त्यांनी समोरची बाजू जरी त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली, मागची जी बाजू त्यांची जी येणार ती मिरर इमेज येणार आहे, म्हणजेच ते चुकीचे होणार आहे. तर त्यांना एक लिमिटेशन्स आहेत. पण त्यामध्ये पण जर आपण त्यामध्ये जर वास्तू उपाय केले तर त्यामध्ये त्यांना नक्कीच लाभ होऊ शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत की ज्यामुळे तुम्ही असे वास्तू दोष जे तयार झालेले असतात, वास्तूचे महादोष जे असतात, त्याच्यावर तुम्ही मात करू शकता. ओके, म्हणजे आता फ्लॅट आणि बंगलो किंवा ह्याच्यात जर बघायला गेलं तर जिथे काय फायदा होऊ शकतो वास्तूच्या हिशोबाने बेटर? नाही, वास्तू म्हणजे जिथे 4 कोण एकत्र येतात ती वास्तू असते. मग तो बंगला असो, फ्लॅट असो, शॉप असो, नाही तर तुमचं गोडाऊन किंवा शोरूम असो. आता बंगलो जर घेतला आपण, प्लॉटवरती आपण आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या डिझाईन प्रमाणे आपण करू शकतो. पण फ्लॅटमध्ये आपल्याला पण लिमिटेशन असतात. आपल्याला मेनली लोकेशन चांगलं पाहिजे असतं. आपल्या मुलांच्या शाळांपासून, कॉलेजेसपासून फ्लॅट जवळ पाहिजे असतो. आपल्या कामाच्या ठिकाणाहून फ्लॅट जवळ पाहिजे. अशा याच्यात त्यातल्या त्यात चांगल्या
वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या गेलेल्या प्रॉपर्टीमध्ये जर घेतला तर तुम्हाला त्रास कमी होतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेल्या अशी कुठली जागा वास्तू आहे की जिथे अनयुज्युअल काहीतरी करावं लागलं किंवा एखाद्या माणसाचा विश्वास नव्हता पण ते केल्यानंतर त्याला फरक जाणवल्यावर त्याचा विश्वास बसला, असं काही झालंय? वास्तुशास्त्रामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस म्हणून पण एक प्रकार असतो, तो भूमीतला दोष असतो. भूमीखाली म्हणजे आपण जो फ्लॅटचा आहे, समजा आपला 1000 स्क्वेअर फीट एरिया असेल आणि त्याच्या खालची जी काही जमीन असेल त्या जमिनीखालनं काही वॉटर करंट्स पास होत असतील किंवा काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतील तर त्याचा आपल्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होत असतो. आणि आरोग्यावर असा परिणाम होतो की त्याच्या 6 स्टेजमधनं तो माणूस जात असतो. पहिले तुमची इम्युनिटी कमी होते, त्यानंतर तुम्हाला स्किन इश्यूज तयार होतात, त्यानंतर तुमच्या एक ऑर्गन्सला त्रास व्हायला लागतो आणि मग शेवटी कॅन्सरपर्यंत ती स्टेज जाऊ शकते. तर याच्यावरती आम्ही एक केस केली होती जिथे आम्ही जिओपॅथिक स्ट्रेस न्यूट्रलाइज केला होता काही पिरामिड यंत्र वापरून. आणि एक ते त्यांची ट्रीटमेंट अशी चालू होती एका हॉस्पिटलमध्ये की ज्याचा त्यांच्यावरती 50,000 रुपयाचा लोड येत होता. दर महिना त्यांचा 50,000चा खर्च होता आणि हा जो खर्च होता 3 महिन्यानंतर त्यांचा पूर्ण बंद झाला. म्हणजे 50,000चा खर्च त्यांचा 5,000 वर आला. म्हणजे जे रुटीन मेडिसिन जे फक्त त्यांना घ्यावे लागत होते तेवढेच घ्यावे लागले. म्हणजे हे त्यांचं अप्रत्यक्षरित्या सेव्हिंगच झालेलं आहे. 45,000 रुपये त्यांचे जे दर महिना, आणि हे मी 3 वर्षापूर्वीची गोष्ट होतं. म्हणजे त्यानंतर आजपर्यंत त्यांना काहीच त्रास नाहीये. अरे सर, डीएनए वास्तू म्हणजे नक्की काय आणि ते वैदिक वास्तूपेक्षा कसं वेगळं आहे, म्हणजे काय आहे फरक दोघांमध्ये? वैदिक वास्तूमध्ये आपण जी वास्तुशास्त्रामध्ये आपण जी वास्तू पाहतो, 4 कोण जिथे असतात ती वास्तू असते. ही स्पेस आहे. स्पेस इज नथिंग बट वास्तू. परंतु ही वास्तुशास्त्राच्या प्रमाणे वास्तूची एक स्पेस झाली, परंतु आपली स्ववास्तू पण एक असते. स्ववास्तू म्हणजे काय? आपलं शरीर. आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्स आहेत, सेल्स आहेत, पेशी आहेत, डीएनए आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 करोड पेशी असतात आणि त्या 90 दिवसांसारखं आपलं रूप बदलत असतात. त्या रिजनरेशन त्यांचं चालू असतं. परंतु समजा या पेशी जर तुमच्या डॅमेज झाल्या तर काय होणार? नवीन उद्भवणाऱ्या, नवीन तयार होणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या दूषितच पेशी तयार होणार. मग त्या दूषित पेशी तयार झाल्या तर त्याचे परिणाम तुमच्या ऑर्गन्सवर होणार, नंतर तुमच्या बॉडीवरती होणार. म्हणून त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या डीएनएवर काम केलं, डीएनए कुठे असतो? आपला सेल जो असतो, पेशी जी असते त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, त्याच्यामध्ये डीएनए असतो. डीएनए म्हणजे काय? डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड. हा जर डिस्टर्ब झाला तुमच्या बॉडीमधला तर तुम्हाला हेल्थ इश्यूज वारंवार येत राहणार. मग तुम्ही वास्तूच्या वरती जरी किती उपाय केले आणि जर त्याच्यावरती तुम्ही काम नाही केलं तरी तुम्हाला ते जास्त रिझल्ट मिळणार नाहीत. म्हणून तुमच्या डीएनए वरती जर तुम्ही काम केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले सकारात्मक येतात. आणि डीएनए म्हणजे काय? डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय? एनर्जी, फायर. म्हणून फायरला जर तुम्ही मदत केली, म्हणजे त्याच्यावर पिरामिड फायर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे आमच्याकडे, त्याच्यामधून जर तुम्ही रोजच्या सांगितल्याप्रमाणे पद्धतीने ते जर फायर केलं तर तुमचा डीएनए आतल्यात रिपेअर होत राहतो आणि 3 महिन्यांनी तो पूर्ण एकदा रिपेअर झाला की नवीन सेल्स जनरेशन जे आहे ते सकारात्मकच होतं आणि याच्यामुळे तुमचे आरोग्य अजून चांगलं सुधारायला मदत होते. ओके. आणि वैदिक वास्तूमध्ये काय फरक? वैदिक वास्तूमध्ये आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये जे उपाय दिलेले आहेत किंवा जे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये ईशान्येला आपल्याला देवघर पाहिजे किंवा ईशान्येला आपल्याला मेडिटेशन हॉल पाहिजे. त्यानंतर किचन कुठे पाहिजे? तर आपलं आग्नेयला पाहिजे. तर आग्नेयला का पाहिजे? तर आपल्या 4 मुख्य दिशा असतात आणि 4 उपदिशा असतात. 4 मुख्य दिशांचं काम काय असतं? आपल्याला ऊर्जा देणे. आणि उपदिशांचं कार्य असतं तत्व सांभाळणे. तर ईशान्येला ईशतत्व असतं म्हणून ईशान्य दिशा आहे. आग्नेयला अग्नितत्व असतं म्हणून तिथे किचन पाहिजे, स्वयंपाकघर पाहिजे, गॅसची शेगडी पाहिजे. त्या ठिकाणी जर टॉयलेट आलं तर काय होईल? तिथे गडबड होणार आणि मग त्याचे त्रास त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांना होत राहतात. वायव्येला काय पाहिजे? तर वायव्येला तुमची गेस्ट बेडरूम पाहिजे. नैऋत्येला काय पाहिजे? तर मास्टर बेडरूम पाहिजे. जे कर्ता पुरुष आणि कर्ता स्त्री असतात त्यांची बेडरूम जर तुमची साऊथ वेस्टला असेल म्हणजे नैऋत्येला असेल तर त्या एनर्जीचा लाभ पूर्णपणे त्या कपलला मिळत राहतो. कारण आपल्याकडे नॉर्थकडून येणारी जी मॅग्नेटिक एनर्जी आहे आणि पूर्वेकडून येणारी जी सोलर एनर्जी आहे ती तुमच्या वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये एकत्र येते आणि तिथून ती स्केलर एनर्जीच्या रूपात परिवर्तन होऊन ती साऊथ वेस्टला ट्रॅव्हल करते, म्हणजेच नैऋत्याला ट्रॅव्हल करते. म्हणून तुमची बेडरूम साऊथ वेस्टला पाहिजे कारण साऊथ वेस्ट तुम्हाला स्टॅबिलिटी देणारी दिशा आहे. म्हणून तुमची मास्टर बेडरूम पण साऊथ वेस्टला पाहिजे. किचन आग्नेयला पाहिजे. देवघर किंवा मेडिटेशन हॉल, पूजाघर जे आहे ते ईशान्येला पाहिजे. वायव्येला गेस्ट रूम पाहिजे. तर अशा ज्या गोष्टी वैदिक वास्तूमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचा परिणाम हा असा असतो की तो तुम्हाला लाईफमध्ये खूप चांगला परिणाम देऊ शकतो जर तुम्ही ती तत्व फॉलो केली तर वैदिक वास्तूप्रमाणे.
ओके. वैदिक वास्तूमध्ये इफेक्टिव्ह खूप जास्त इफेक्टिव्ह अशी काय गोष्ट आहे की जी तुम्हाला वाटते? वैदिक वास्तूमध्ये काही दोष असतात, म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष असतील, वैदिक वास्तूंमध्ये काही रत्न निक्षेप, रत्नद्या असे काही उपाय दिलेले आहेत ज्यामुळे जेणेकरून तुमच्या वास्तूमधली एनर्जी वाढवायची काम ती रत्न करतात. त्याचा निक्षेप तुम्हाला तुमच्या वास्तूच्या जमिनीमध्ये करावा लागतो. फ्लॅट जरी असेल तरी फ्लॅटमध्ये थोडा खालच्या स्लॅबपर्यंत जाऊन एक खड्डा खणला आणि तिथे जर तुम्ही ती रत्न त्या दिशेप्रमाणे उपदिशेप्रमाणे जर ठेवली, ती एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये वाढवायचं काम करते. त्यामुळे वास्तूमध्ये, वैदिक वास्तूमध्ये अशी उपाय आहेत की जे सगळे जमिनीखाली होतात आणि जे एनर्जी एनहान्सर म्हणून काम करतात किंवा त्या दिशेचं तत्वाची ऊर्जा वाढवण्याचं काम ते करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मस्थान तुमच्या वास्तूचं महत्वाचं असतं. ब्रह्मस्थानामध्ये कुठला पिलर यायला नको, खांब यायला नको, बीम यायला नको. तो जर आला तर तुमच्या ब्रह्मस्थान म्हणजे काय, वास्तूचं ब्रह्मस्थान, जिथे सर्व सकारात्मक ऊर्जा एकत्र येत असतात, त्या जर डिस्टर्ब झाल्या तर तुमच्या वास्तूमध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह एनर्जी या राहणारच नाही. त्यामुळे वैदिक वास्तूप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला सुख, शांती, समृद्धी मिळू शकते. सर, पॅरावास्तू म्हणजे नक्की काय का, आणि त्याला काही सायंटिफिक रिझन आहे किंवा काय असं काय बॅकिंग आहे? येस, पॅरावास्तू ही संकल्पना डॉक्टर जितेन भट यांनी जवळ 40 वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये मांडली. आपल्याला पॅरावास्तू म्हणजे काय, पिरॅमिड वास्तू असं त्याचं पूर्ण नाव आहे. पिरॅमिडमध्ये 2 शब्द येतात, एक पायरा आणि मिड. पायरा म्हणजे अग्नी म्हणजे फायर किंवा एनर्जी, आणि मिड म्हणजे काय, सेंटर मध्ये, ज्याच्या सेंटरला एनर्जी आहे असं कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते पिरॅमिड आहे. आणि हे पिरॅमिड आपण शाळेमध्ये पुस्तकांमध्ये वाचलं असेल. इजिप्तला सर्वात मोठा गिझा पिरॅमिड आहे आणि त्या गिझा पिरॅमिडमध्ये आपल्याला जे शिकवलं गेलेलं की तिथे ममीज प्रिझर्व करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. परंतु त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन पूर्वजांनी त्यावेळी विचार केला होता. पिरॅमिड ऍक्च्युली एक असं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा असं यंत्र आहे की ज्याच्यामधून तुम्ही कॉस्मॉसशी कम्युनिकेट करू शकता. ऍक्च्युली पिरॅमिड इज अ टूल टू कम्युनिकेट विथ कॉस्मॉस. त्यामुळे पिरॅमिड फायर जे आहे किंवा पिरॅमिड यंत्र सुद्धा जे आहे हे डॉक्टर जितेन भट सरांनी संशोधित केलेली आहे आणि हे त्यांची जगाला दिलेली त्यांची ही देणगी आहे की ज्याच्यामुळे अनेक आज कुटुंबांमध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, भरभराट, समाधान, सुरक्षा लोक फील करतात. तर हे पिरॅमिड वास्तू जी आहे, पायरा वास्तू ज्याला आपण म्हटलं जातं, याच्यामध्ये अनेक 250 ते 300 प्रकारचे पिरॅमिड यंत्र असतात की ज्यामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष असतील, महादोष असतील, काही एखादे कट्स आले असतील, एक्सटेन्शन आले असतील, ब्रह्मस्थानात समजा आता एखादा पिलर आलेला किंवा एखादी भिंत आलेली, तर काय करणार, आपण फ्लॅट सोडून जाऊ शकत नाही. मग अशा वेळी प्रॅक्टिकल उपाय तिथे आपण केले पाहिजे. तर हे जे प्रॅक्टिकल उपाय आहेत हे डॉक्टर जितेन भट सरांनी संशोधित केलेले आहेत. हे 40 वर्षापूर्वी त्यांनी जे संशोधन केलं, परकेअर इंडस्ट्री वडोदऱ्याला त्यांची मोठी फॅक्टरी आहे आणि त्यांची जगाला दिलेली देणगी आहे. त्याच्यामुळे अतिशय उत्तमरित्या, अतिशय चांगल्या पद्धतीने गुण येणारी वास्तू पद्धती जी आहे ती ही पिरॅमिड वास्तू पद्धती आहे. ओके, म्हणूनच मंदिरं पण अशी त्याच ह्याच्यात आहेत आपली. पिरॅमिड पण हे 8 प्रकारचे असतात. त्यामध्ये आपल्याला भौतिक सुख प्राप्त करून देणारी जी पिरॅमिड यंत्र पाहिजे तर ते डॉक्टर जितेन भट सरांनी बनवलेले आहेत. काही स्पिरिच्युअल पिरॅमिड यंत्र असतात, अष्टकोनी वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुप्राप्ती करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथ पाहिजे, त्यासाठी ती यंत्र वापरायची. परंतु घरामध्ये जीवन जगताना, आपल्या जीवन जगताना ज्या काही गोष्टी लागत असतात, भौतिक सुखासाठी ज्या काही गोष्टी लागतात, ते जर मिळवायचं असेल तर तुम्हाला पिरॅमिड वास्तू सारखा चांगला दुसरा उपाय नाही किंवा ऑप्शन नाही. आणि अतिशय प्रॅक्टिकल सोल्युशन्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात. घरामध्ये कोणती तोडफोड आपल्याला करावी लागत नाही, घरामध्ये कुठल्याही वस्तू इकडे तिकडे हलवायला लागत नाही. ज्या वस्तू तिथल्या तिथेच ठेवून आपले सर्व वास्तूतले दोष दूर होतात आणि वास्तूमध्ये एक अशा प्रकारची एनर्जी जनरेट होते की ज्यामुळे त्याचा आपल्या थॉट प्रोसेसवर, आपल्या ऍक्शन्सवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होतो. तर पिरॅमिड यंत्रांमध्ये 1/3 हाईट जी असते त्याला किंग चेंबर म्हणतात. ही पोकळी असते आतमध्ये. भरीव पिरॅमिड एनर्जी जनरेट नाही करणार, पोकळी पाहिजे, त्याला स्पेस पाहिजे. त्या स्पेसमध्ये 1/3 हाईटला किंग चेंबर म्हटलं जातं आणि त्या किंग चेंबरमध्ये एक एनर्जी जनरेट होते. प्रत्येक छोटं पिरॅमिड यंत्र असो किंवा मोठं पिरॅमिड यंत्र असो, ती जनरेट झालेली एनर्जी आपल्यामध्ये काम करते आणि त्याचा परिणाम आपल्या थॉट प्रोसेसवर, आपल्या ऍक्शन्सवर, आपल्या कृतींवर होतो आणि ज्यामुळे आपल्याला पीस, प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी या ज्या 3 गोष्टी आहेत या सगळं आपल्याला त्यातनं मिळू शकतात. सर, डाउजिंग म्हणजे नक्की काय आणि त्याचा उपयोग कुठे कुठे करतात? डाउजिंग म्हणजे, डाउज याचा अर्थ टू सर्च. टू डाउज मीन्स टू सर्च, म्हणजे एखादी गोष्ट शोधून काढणे. आता काय शोधून काढायचंय
आपल्याला जर या 4 गोष्टी दिसतात, या व्यतिरिक्त आपल्याला काय शोधायचं तुमच्या वास्तूमध्ये? तर तुमच्या वास्तूमध्ये काही मायक्रो एनर्जीज असतात, अनसीन एनर्जीज असतात, की ज्या आपल्याला डोळ्यांना दिसत नसतात, पण त्या तिथे असतात, त्या जाणवत असतात. कोण म्हणतं खूप चांगलं वाटलं, कोण म्हणतं खूप मला इथे एकदम डाऊन फिलिंग आलं या वास्तूमध्ये गेल्यावर. तर ते काय होतं, त्या मायक्रो एनर्जीज तिथे असतात. तर त्या मायक्रो एनर्जी शोधायच्या कशा? त्याचं एक तंत्र आहे, त्याला डाउजिंग म्हटलं जातं. त्यानंतर जमिनीखाली जो काही जिओपॅथिक स्टेज किंवा वॉटर करंट्स असतात ते शोधण्यासाठी पण डाउजिंग टूल्स वापरली जातात. त्यानंतर पर्सनॅलिटी डाउजिंग पण हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या मनातली प्रश्न जे असतात त्यांना तुम्हाला कुठेच उत्तर मिळत नसतात, आणि त्याचं जर अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं असेल, तुमच्या मनातल्या कोडं पडलेलं तुम्हाला की मी आता काय करूयात मला कळत नाही, बिझनेस डील करायचं का नाही करायचं, केलं तर आणि फसलं तर मला एवढा लॉस होणार आहे, मग हे मी करू की नको, पुढे जाऊ की नको, यासाठी डाउजिंग टूल्स असतात. आणि याच्यामध्ये डाउजिंग करून तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तुमच्या वास्तूमध्ये अशा काही एनर्जी असतात की ज्या आपण म्हणतो ना की बऱ्याचदा लोक घरामध्ये म्हणतात आमच्याकडे पैसा खूप येतो पण सगळ्याच खर्च होतो, सेव्हिंग काहीच होत नाही. मग त्या वास्तूमध्ये जर आपण मायक्रो एनर्जी चेक केल्या, धन आकर्षण ऊर्जा आहे का त्यांची, ते आरोग्य ऊर्जा आहे का, ज्यांच्याकडे सततचा आजार पण असतं त्यांची इथे आरोग्य ऊर्जा पण नसते, धन आकर्षण ऊर्जा आहे का, ऐश्वर्य ऊर्जा आहे का. त्यानंतर बरेचदा रिलेशनशिपमध्ये इश्यूज येत असतात, मग त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये परस्पर नातेसंबंध ऊर्जा आहे का, हे पण आपण शोधू शकतो. हे सगळं शोधायचं टूल जे आहे त्याला डाउजिंग म्हटलं जातं. मग ते पेंडुलम डाउजिंग असतं, एलरॉड डाउजिंग असतं, किंवा लेकर अँटेनाचं डाउजिंग असतं, किंवा स्कॅनर डाउजिंग पण असतं. हे सगळे डाउजिंग टूल्स आहेत. ओके, किती % ॲक्युरेट ठरतं हे? ऑलमोस्ट डाउजिंग मध्ये तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तराचं शोधायचा प्रयत्न केला तर ऑलमोस्ट 85% ॲक्युरसी असते. 15% 10 to 15% मागे पुढे होऊ शकतं. आतापर्यंत तुम्ही केलेल्या ह्याच्यामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस असलेले खूप जास्ती आहे बाबा, इथे खूप जास्ती जाणवलंय, मग त्याच्यावरती तुम्ही काय उपाय केले होते, म्हणजे त्याचा काय फायदा झाला? आम्ही एक वास्तू केली होती की ज्यामध्ये त्या वास्तूमध्ये पूर्ण जिओपॅथिक स्ट्रेस होता, पूर्ण 1 BHK फ्लॅट होता, 3 खोल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये पूर्ण जिओपॅथिक स्ट्रेस होता. आणि तर वास्तूतले जे यजमान होते ते केमोथेरपी घेत होते. केमोथेरपी म्हणजे तुम्हाला तर माहिती किती त्रासदायक प्रकार. आणि जेव्हा आम्ही तिथे जिओपॅथिक स्ट्रेस त्यांचा पूर्ण न्यूट्रलाइज केला, लिटरली त्यांची केमोथेरपी 3 ते 4 महिन्यांना बंद झाली होती. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस तुमच्याकडे असेल तर हेल्थ इश्यूज खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. सुरुवातीला काही जाणवणार नाही, पण एक ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम 8 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा खूप चांगला म्हणजे नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तो सगळ्यांनाच होईल का एका वेळेस वास्तूमध्ये? तर नाही, सगळ्यांना एका वेळेस नाही होणार. तर ज्याची इम्युनिटी कमी आहे, ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्याला तो जास्त आधी त्रास देणार. त्यामुळे वास्तूमध्ये पण 4 लोक राहत आहेत, 5 लोक राहत आहेत, तर बाकीचे 3-4 म्हणतील आम्हाला तर काहीच होत नाही, यालाच फक्त कसं होतंय. मग जीएस तिथे असेल तर त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी असते, म्हणून त्याला तो जास्त त्रास होत असतो. आणि अशा वेळेस जर आपण ते उपाय केले तर त्यांचा जिओपॅथिक स्ट्रेस त्या वेळेपासूनच तो पूर्ण वास्तूमध्ये न्यूट्रलाइज होतो, की ज्यामुळे नंतर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जे होणारे असतात ते होत नाहीत, ते तिथेच थांबतात. आणि त्यानंतर जर त्यासोबत तुम्ही जर पिरॅमिड फायर करायला लागलात, कारण जेव्हा तुमच्या इथे जिओपॅथिक स्ट्रेस असतो तुमचा DNA डिस्टर्ब होतो, तुमच्या बॉडीतनं आतनं डॅमेज झालेलं असतं, मग ते रिपेअर करायला एकच उपाय असतो, तो म्हणजे अग्नी. अग्नीच्या मार्फत तुम्ही जर हे रोज त्रिकोण आकारावरती जर केलं, आजपासून दररोज माझे आरोग्य रोज अधिकाधिक उत्तम होते असं कापुरी पद्धतीने त्याच्यावर जर प्रज्वलित केला तर 90 दिवसामध्ये तुमची प्रकृती उत्तम व्हायला मदत होते. पण मग आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, तर मग जिओपॅथिक स्ट्रेसमुळे त्या बिल्डिंग मध्ये सगळ्यांच तसं होऊ शकतं का, म्हणजे त्या काय होतं? म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस एखादी बिल्डिंग असेल, 4 फ्लॅट एका मजल्यावर असतील, एक तर 4 फ्लॅटमध्ये तो असू शकतो, किंवा 4 फ्लॅटमधल्या 1, 2 किंवा 3 फ्लॅटमध्ये असू शकतो, किंवा एखाद्या फ्लॅटच्याच लाईनमध्ये जरी असले, एक 15 माळ्याची बिल्डिंग आहे, 15 मजली बिल्डिंग आहे, आणि त्या एकाच फ्लॅटच्या लोकांना त्रास होतोय, तर याचा अर्थ बाकीच्या 3 फ्लॅटमध्ये तो जिओपॅथिक स्ट्रेस नाहीये, परंतु त्या एका फ्लॅटमध्ये पण एकाच रूम मध्ये तो असू शकतो. असं काही नाही की तो सगळ्या फ्लॅटमध्येच असेल, पूर्ण बिल्डिंग मध्येच असेल. ते वॉटर करंट्स तुमचे कसे पास झालेत खालना, खाली काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे का, खाली काही शल्य आहेत का, त्याच्यावरती डिपेंड करतो तो किती एरियात आहे. तो एका रूम मध्ये पण असू शकतो, पूर्ण फ्लॅटमध्ये असू शकतो, पूर्ण बिल्डिंगच्या एरियामध्ये पण असू शकतो. मग त्याच्यासाठी काय करू शकतो? जो बिल्डिंगच्या एरियात असेल, एकच की बिल्डिंग मध्ये, समजा एका बिल्डिंग मध्ये 20-25 फ्लॅट आहेत आणि पूर्ण बिल्डिंग मध्येच तो आपल्याला डिटेक्ट झालेला आहे,
तर त्याला पूर्ण बिल्डिंगने जर चारी बाजूने आपण जर प्रोटेक्शन केलं, जिओपॅथिक स्ट्रेसच्या जर रेमेडीज केल्या, तर प्रत्येक घरामध्ये आपल्याला रेमेडी करायची गरज नाही पडत. फक्त त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, सगळ्यांचा होकार पाहिजे. म्हणजे पूर्ण बिल्डिंग आपण प्रोटेक्टेड आपण जिओपॅथिक स्ट्रेसपासून करू शकतो. म्हणजे त्याचा परिणाम सगळ्यांना मिळतो. ओके, म्हणजे जर सुरुवातीला जो बिल्डरनी प्लॉटिंग करतानाच किंवा बंगलो असेल किंवा बिल्डिंगचं जे काही असेल बांधकाम, त्या जागेमध्ये जर काही केलं तर ह्याचा फायदा नक्कीच फायदा होऊ शकतो त्याचा. म्हणजे जागा घेतानाच जर आपण हे सुरुवातीला जागा घेतानाच, त्यानंतर तिथे जेव्हा तुमचा प्लॅन बनतोय, जेव्हा आर्किटेक्ट कडून तुम्ही प्लॅन बनवलेला असतात, त्यामध्ये प्लॅन कुठल्याही प्रकारचा असला तर त्याच्या जर तिथे जीएस तुम्ही चेक करून घेतलात कुठल्या वास्तू एक्सपर्ट कडनं, तर तो जीएस तुम्ही जर त्या प्लॉटमध्ये जर न्यूट्रलाइज केला, त्याचा फायदा सगळ्यांना मिळणार आहे. आणि याचा नॅचरली इनडायरेक्ट बेनिफिट बिल्डरला पण मिळणार, कारण त्याच्यामुळे त्या लोकांचं तिथलं आरोग्य चांगलं राहत आहे. म्हणजे जर म्हणजे थोडं डिझाईन मध्ये जरी काही वर खाली असेल त्याच्यामध्ये, तर तो तेवढा जाणवणार नाही. बरोबर, आता सुरुवातीलाच तुम्ही काही गोष्टी केल्या. करेक्ट. घर घेताना नॉर्मल लोक म्हणजे काय बघायला पाहिजेत, काय पॉइंट्स बघायला पाहिजेत वास्तूच्या हिशोबाने? खूप चांगला प्रश्न आहे. कारण आजकाल बऱ्याचदा अशा एन्क्वायरीज येतात की आम्हाला फ्लॅट घ्यायचा, आम्ही कुठल्या पद्धतीचा फ्लॅट घेऊ, किंवा कुठल्या दिशेला दरवाजा पाहिजे, टॉयलेट कुठल्या दिशेला नको. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रवेशद्वार कुठल्या दिशेला आहे तुमचं ते बघायचं. पूर्वेला प्रवेशद्वार आहे, कारण प्रत्येक दिशेला 2 किंवा 3 दरवाजे शुभ पदावरचे दरवाजे असतात. प्रत्येक दिशेला 9 दरवाजे असतात. तर त्यातले शुभ पदावरचे दरवाजे 2 किंवा 3च असतात. जसं पूर्वेला 3 आणि 4 नंबरचा दरवाजा आपण बघितला, जयंत आणि महेंद्र या देवतांचा दरवाजा आहे. पश्चिमेचा जर 2 दरवाजे बघितले तर ते पुष्पदंत आणि वरुण देवतेचे पदाचे दरवाजे. उत्तरेला जर पाहिलं, मुख्य, बल्लाट आणि कुबेर या 3 पदांवरचा दरवाजा चांगला असतो. त्यामुळे घर घेताना जर या पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेतल्या या पदांवरचे दरवाजे घेतले तर सर्वात जास्त चांगलं. परंतु या पदांवरचे दरवाजे मिळतातच असं नाही. पूर्वेच्या मध्यभागापासून वर म्हणजे आग्नेय कोपरा नको, साऊथ वेस्टचा दरवाजा नको, एवढी काळजी घ्या. त्यानंतर ब्रह्मस्थानामध्ये भिंत नको यायला, पिलर नको यायला, ती काळजी घ्या. ते ऐका बघायचं, कारण ब्रह्मस्थानात पिलर जर येत असेल तर तुम्हाला त्रास नक्कीच होणार. त्यानंतर नॉर्थ ईस्टला काय पाहिजे, नॉर्थ ईस्टला पूजाघर पाहिजे. परंतु आजकाल डिझाईन्समध्ये नॉर्थ ईस्टला किंवा नॉर्थमध्ये सुद्धा कुबेर दरवाजाचे तिथे टॉयलेट्स तयार केलेले असतात. आणि असे जर टॉयलेट्स नॉर्थ ईस्ट ईशान्य कोपऱ्यामध्ये असतील तरी ते आपल्याला त्रासदायक ठरतात. तर त्यामुळे ईशान्येला टॉयलेट नको, आग्नेयला नको, नैऋत्यला नको. टॉयलेट कुठे चालतील तुम्हाला, दक्षिण दिशेला चालतील, पश्चिम दिशेला चालतील, किंवा वायव्य दिशेला पण तुम्हाला चालतील. या 2-3 गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यात तर तुम्हाला नक्कीच चांगली वस्तू मिळू शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं बघायचं म्हणजे तुमची बेडरूम जी आहे, मास्टर बेडरूम, ती साऊथ वेस्टला येते की नाही याची काळजी घ्या. कारण साऊथ वेस्टला बेडरूम नसेल आणि कट असेल किंवा तिथे किचन आलं असेल तरी तो दोषच असतो. तर बघताना 3-4 गोष्टी जर तुम्ही महत्वाच्या बघितल्यात, ब्रह्मस्थान बघा, प्रवेशद्वार बघा कुठल्या दिशेला येते, साऊथ वेस्ट दिशेमध्ये तुमची बेडरूम, मास्टर बेडरूम येते का बघा, आणि टॉयलेट्स झोन्स बघा कुठल्या दिशेत येतात. किचन आग्नेयला किंवा वायव्येला आलं तरी चालतं. त्यामुळे या 4-5 गोष्टी जर पाळल्यात तर तुम्हाला नक्की चांगली वास्तू मिळू शकते. असं काही असू शकतं का की एखाद्याला म्हणजे मला एक वास्तू नाही सूट होते पण दुसऱ्याला तिथे जर राहायला आला तर त्याला सूट होऊ शकते, असं काही असू शकतं? आता जसं एकाच मजल्यावर 4 फ्लॅट आहेत, जसं मी सांगितलं, त्या 4 फ्लॅट मधल्या एका कोपऱ्यावर 15 फ्लॅट आहेत. 15 फ्लॅटची वास्तू रचना सेम आहे, पण सगळ्यांना एका वेळेला त्रास होतो का? नाही होणार. वरच्यांना जास्त होत असेल, खालच्यांना कमी होत असेल, किंवा व्हाईस वर्सा. हे तुमच्या पर्सनल फॉर्च्युन्सवर पण अवलंबून असतं. तुमची वास्तू पण खराब आहे, तुमची पत्रिकेचा आत्ताचा वेळ टाइम पण खराब आहे, मग अशा वेळेस तुम्हाला जास्त त्रास होणार. त्यामुळे तुमचे पर्सनल फॉर्च्युन्स कसे आहेत ते पण त्यावेळेस बघणं महत्वाचं असतं. अशा वेळेस नुसतंच वास्तू बघून नाही चालत ना त्यावेळेस. ओके, म्हणजे ग्रह आपण जे कुंडली म्हणतो ते आणि वास्तू ह्याचा ताळमेळ बसावा. म्हणजे एक बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ रेमेडीज करण्याकरता तुम्ही जर पत्रिका पण त्यासोबत जर बघितली आणि त्याप्रमाणे जर तुम्ही त्याचा आधार घेतला तर तुम्हाला उपाय देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. शेवटी त्यांना फायदा व्हायला पाहिजे हाच एक महत्वाचा उद्देश असतो त्यामध्ये. त्यामुळे पत्रिका पण जर तुम्ही त्यावेळेस बघितली तर नक्कीच त्याचा बेनिफिट त्या फॅमिलीला होऊ शकतो. ओके, मग आता बिझनेस ग्रोथ साठी काय करू शकतो? कारण बरेचसे लोक आता फ्रीलान्स करतात किंवा वर्क फ्रॉम होम पण करतायत, अशा लोकांनी काय करावं मग? बरोबर आहे. बरेचदा आजकाल वर्क फ्रॉम होमच असतं किंवा फ्रीलान्सर जे असतात ते घरनंच काम करतात किंवा कॅफेमध्ये जाऊन वगैरे बसून काम करतात. तर त्यावेळेला त्यांनी एक बघावं की ते ज्या दिशेला तोंड करून बसतात, फेसिंग जे आहे त्यांचं पूर्व दिशेला आलं पाहिजे किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे. ही एक काळजी त्यांनी घेतली पाहिजे की जेणेकरून तुमची क्रिएटिव्हिटी हॅम्पर होणार नाही.
कारण तुम्ही जर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलात, इव्हन लहान मुलं जरी अभ्यासाला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसली, त्यांची क्रिएटिव्हिटी कमी करणार, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी होणार. त्यामुळे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा हे आपल्याला चांगल्या शुभ ऊर्जा देणाऱ्या दिशा आहेत. तर त्याकडे जर तुम्ही फेस करून बसलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला कामावरती पण चांगला परिणाम होतो. आणि याच्यामध्ये जर तुमची कंपनी किंवा ऑफिस असेल, त्याच्यामध्ये तुमचं जे ओनर्सची जी केबिन आहे, डायरेक्टर्सच्या ज्या केबिन आहेत किंवा सीईओ डायरेक्टर जे बसतात, त्यांची केबिन नेहमी साऊथ वेस्टलाच पाहिजे. ओके, म्हणजे शॉप्स मध्ये जे काही कॅश काउंटर वरती जे चालतात, कॅश काउंटर तुमच्या जर ऑफिसमध्ये ठेवायचं असेल तर ते आग्नेय दिशेमध्ये ठेवलेलं जास्त बेटर. कारण आग्नेय दिशा ही लक्ष्मीची दिशा पण आहे आणि तिथे जर कॅश काउंटर आलं तर नक्कीच तुमचा कॅश फ्लो नक्कीच वाढणार आहे. ओके, म्हणजे याच्यात मग स्टुडंट करिअर किंवा एज्युकेशनच्या हिशोबाने काय ह्याच्यात होऊ शकतो जास्ती फायदा त्यांना? याच्यामध्ये करिअर जर वास्तूचा जर वास्तू उपाय समजा त्यांनी केले, त्याच्यामध्ये त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढणार मुलांची, जेणेकरून अभ्यासाची बैठक त्यांची आपोआप वाढणार. अभ्यासाची बैठक वाढली तर त्याचा परिणाम त्यांच्या स्टडीजवरून, त्यांच्या मार्कांवरती सकारात्मक परिणाम होणार. करिअर म्हटलात तर करिअरमध्ये पण तुम्ही जर या पद्धतीने नॉर्थ किंवा ईस्ट फेसिंग करून बसलात तर नॅचरल तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढणार, क्रिएटिव्हिटी वाढणार. त्यामुळे नॅचरल तुमचा कामावरती सकारात्मक परिणाम होणार, तुमच्या मिस्टेक्स कमी होतील, तुमचे काय म्हणू आपण, तुमचा परफॉर्मन्स तिथे जास्त चांगल्या पद्धतीने वाढलेला असेल. वास्तुशास्त्रानुसार कुठली पॉवरफुल अशी रेमेडी आहे की स्ट्रक्चरल चेंजेस किंवा असं काही याच्यामध्ये लागू होते? एकदम पॉवरफुल रेमेडीज अशी कुठली आहे की ज्यामुळे स्ट्रक्चर चेंजेस करावे लागत नाहीत? येस, याच्यामध्ये जर आपण पिरामिड वास्तूचे जर उपाय केले किंवा वैदिक वास्तूचे जर उपाय केले, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर चेंजेस काहीच करावे लागत नाही घरामध्ये तुमच्या. ते उपायच अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत की ज्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये तोडफोड करायची तुम्हाला गरज अजिबात पडत नाही. अगदी जसं किचन समजा तुमचं साऊथ ईस्टला नाहीये आणि ते समजा कुठले नॉर्थ ईस्टला समजा गेलेलं आहे, आता किचन नॉर्थ ईस्टला आहे, बरोबर आहे. नॉर्थ ईस्टला काय पाहिजे, ईशान्येला काय पाहिजे, शांतता पाहिजे, तिथे ईशतत्व आहे, तिथे पूजाघर पाहिजे, मेडिटेशन हॉल पाहिजे. परंतु तिथे जर किचन आहे म्हणजे काय, स्वयंपाकघर आहे, म्हणजेच काय तिथे अग्नी आहे, म्हणजे एकदम कॉन्ट्रास्ट, म्हणजे शांतता आणि अग्नी हे तुम्ही कसं काय मॅच करणार? त्या ठिकाणी त्या स्त्रीला, घरातली जी स्त्री असेल तिला तो त्रास होत राहणार. म्हणून मग आता किचन फ्लॅट संस्कृतीमध्ये, फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही किचन नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्टला तर काढू शकत नाही, कारण लाईन सगळ्या तुमच्या सर्व्हिस लाईन सगळ्या नॉर्थ ईस्टला त्यांनी घेतलेल्या आहेत, किंवा साऊथ ईस्ट तुमच्याकडे कट पण असू शकतो, त्यामुळे तिथे घेता येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस असे काही आपल्याकडे उपाय आहेत ज्यामुळे नॉर्थ ईस्टला किचन असलं तरी चालेल, तिथे आपण उपाय करून तिथली एनर्जी लेवल आपण एनहान्स करतो आणि तिथली एनर्जी आपण जी इम्बॅलन्स्ड एनर्जी झालेली ती बॅलन्स करायचा आपण या यंत्रांद्वारे प्रयत्न करतो, की ज्यामुळे जेणेकरून तिथला दोष पण कमी होतो, तुम्हाला तोडफोड पण करावी लागत नाही, अदलाबदल पण करावी लागत नाही आणि तुमचं काम पण होतं. ओके, बिना तोडफोड उपाय. येस. ओके, लोकांच्या मध्ये वास्तू हे करणं म्हणजे एक्सपेन्सिव्ह वाटतं लोकांना, त्याच्यामुळे पण बरेचसे जण काही करत नाहीत. तर ते खरंच एक्सपेन्सिव्ह आहे की नाही, करता येण्यासारखं आहे सगळ्यांना? नाही, अजिबात एक्सपेन्सिव्ह नसतात हे उपाय. सुरुवातीला तुमच्या वास्तूमधले दोष किती आहेत आणि महादोष किती याच्यावर सगळं डिपेंड करतं की तुम्हाला काय उपाय करायचे. याच्यामध्ये समजा आपण धरून चालू, एखाद्याचं बजेट नसेल एका वेळेस सगळे उपाय करायचे, तर ते आपण फेज मॅनर मध्ये पण करू शकतो. आज त्याचं बजेट एकदम 60,000चं नाहीये बुवा, त्याचं आत्ता 20,000चंच बजेट आहे, तर आपण त्याला प्रायोरिटी फिक्स करून मला फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये उपाय करायचे. त्यात फेज 1 मध्ये मला हे उपाय प्रायोरिटी वाईज करायचे की ज्यामुळे त्यांचे हे मोठे दोष कमी होतील सुरुवातीला. मग त्यामध्ये समजा टॉयलेट पूर्वेला आलंय, टॉयलेट नॉर्थला आलेलं आहे, मग काय करायचं? ते आपण तोडफोड करू शकत नाही. मग अशा ठिकाणी असे उपाय करावेत की ज्यामध्ये प्रायोरिटी तुम्ही फिक्स करू शकता आणि त्यांच्या बजेटमध्ये तुम्ही निदान तिथे वास्तू रेमेडीची सुरुवात तरी करू शकता. म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येकाला वन स्ट्रोक मध्ये सगळं पेमेंट करायला शक्य असतं, कारण आजकाल रेव्हेन्यू पण हॅम्पर झालेले आहेत लोकांचे. अशा वेळी आपण फेज वाईज मॅनर मध्ये पण त्यांना आपण सजेस्ट करतो आणि आम्ही अशी अनेक वास्तू केलेल्या आहेत की जिथे आम्ही फेज मॅनर मध्ये आम्ही वास्तू केलेल्या आहेत. ओके, म्हणजे थोडं करा, तुम्हाला फायदा होईल, पैसे यायला लागले, तुम्ही अजून पुढच्या करू फायनल 100% रिझल्ट 3 महिने 6 महिने तुम्ही पुढच्या फेज ऑफ रेमेडीज करू शकता, की ज्यामुळे ते पण कम्फर्टेबल राहतात, त्यांच्यावर एकदम एक्स्ट्रा लोड येत नाही. शेवटी वास्तू करायचं म्हणजे तो माणूस कुठं ते कर्ज काढून किंवा कोणाकडे पैसे घेऊन असं करण्यापेक्षा आज त्याच्या खिशामध्ये किती आहेत, 10,000 20,000 तेवढेच रेमेडीज करा, तेवढ्या करा. 3-6 महिने त्याचा बघा फायदा होतोय का, फायदा नक्कीच होणार. 3-6 महिने पुढच्या फेज ऑफ रेमेडीज तुम्ही करू शकता.
आणि एकदा त्यांनाही फायदा दिसून Yes. येतो आणि फायदा दिसून आला की ते नेक्स्ट फेज ऑफ रेमेडी नक्कीच करणार. तर तुम्ही कधी हॉन्टेड हाऊस किंवा एकदम निगेटिव्ह प्लेस अशी एनर्जी असलेली वास्तू कधी त्याचा काही केलंय उपाय तिथे? हो, आम्ही अशा 2-3 वास्तू केलेल्या आहेत जिथे खूपच निगेटिव्ह एनर्जीज आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही नंतर उपाय पण केले आणि त्या वास्तू पूर्ण पॉझिटिव्ह पण झालेल्या आहेत नंतर. त्यामध्ये एक वास्तू आम्ही अशी नुकतीच आमच्या बघण्यात आली, आमची जेव्हा व्हिजिट झाली, की त्या ठिकाणी ब्लॅक मॅजिक होती. त्यानंतर तिथे काही म्हणजे स्पिरिट एनर्जीज आम्हाला डिटेक्ट झाल्या. तर अशामुळे काय होतं, तो प्रोजेक्ट पूर्ण बंद पडलेला आहे तिथे. 3 वर्षापासून 3च मजले बांधून झालेत आणि पुढे काहीच होत नाही. तर त्या ठिकाणी जेव्हा हे का होतंय असं जेव्हा आम्ही चेक केलं तर त्यामध्ये या गोष्टी आम्हाला आढळल्या. त्याच्यामुळे असे तुमचे प्रोजेक्ट्स हॉल्ट सुद्धा होऊ शकतात. म्हणजे चालू स्थितीत असलेला अचानक प्रोजेक्ट बंद पण पडू शकतो. त्यामुळे अशा एनर्जीज असतात आणि त्या आपण चेक करून घेतलेल्या कधी पण चांगल्या असतात. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या 90% घरात मध्ये बऱ्याचशा वेळेला चुकलेल्याच असतात किंवा लोक चुकीचीच करतात, असं काही आहे? याच्यामध्ये बघा, बऱ्याचदा ना लिव्हिंग रूम जी असते आपली ना, त्याच्यामध्ये आपली बसण्याची जी पोझिशन आहे ती नेहमी बहुतेकदा जे यजमान असतात ते दक्षिणेकडे तोंड करून बसलेले असतात आणि पाहुणे मंडळी जे येतात ते उत्तरेकडे तोंड करून बसण्याची त्यांच्यासाठी सोफा वगैरे छान तयार करून ठेवलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, ते पाहुणे मंडळी जे येतात ते नॉर्थ फेसिंग असतात आणि यजमान जे असतात ते साऊथ फेसिंग असतात. त्यांची एनर्जी तर ड्रेन होतच असते, परंतु आलेले पाहुणे मंडळीच यांच्यावर डॉमिनेट करून जातात. त्यामुळे एक काळजी घ्या की तुमच्या घरामध्ये लिव्हिंग रूम मध्ये बसताना तुम्ही नॉर्थ फेसिंगच बसलं पाहिजे आणि पाहुणे मंडळी आली तर दुसऱ्या दिशेला कुठे त्यांना बसवलं ते चालेल, पण तुम्ही बसताना नॉर्थ फेसिंग तुमचं होईल याच पद्धतीने तुम्ही बसलं पाहिजे. त्यानंतर बऱ्याचदा घरामध्ये ओटे, आजकालचा जो किचन ओटा असतो तो लहान असतो, कारण न्यूक्लिअर फॅमिलीज, न्यूक्लिअर हाऊसेस, याच्यामुळे ओटा पण साईज लहान झालाय, किचनचा साईज लहान झालेला आहे. त्यामुळे सिंक म्हणजे पाण्याचं सिंक आणि गॅसची शेगडी याच्यामध्ये कमीत कमी 2 फूट अंतर ठेवायचं, की ज्याच्यामुळे अग्नितत्व आणि जलतत्व हे एकत्र होत नाही. ते जर 2 तत्व इम्बॅलन्स झाली तर सगळाच त्रास होतो. त्यामुळे कमीत कमी त्याच्यामध्ये 2 फूट अंतर ठेवा, म्हणजे तुम्ही तेवढी काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास पण नाही होणार. त्यानंतर तुमच्या ओट्याची जी हाईट आहे ती 32-33 इंचाच्या वरती नसावी. जर 34 वगैरे असेल तर स्त्रीला पोटाचे वगैरे त्रास होऊ शकतात. मग त्या केसमध्ये आता काय, आपण ओटा तर तोडफोड करू शकत नाही कारण त्याला खर्च पण असतो. त्या ठिकाणी तुम्ही पायाखाली पाठ जरी उभा राहायला घेतलं तरी त्यांनी तुम्हाला चांगलं सोल्युशन मिळू शकतं. त्याला बाहेर उपाय पण तुम्हाला करायची गरज पडत नाही. त्यानंतर झोपण्याच्या पोझिशनमध्ये तुम्ही उत्तरेला डोकं करून झोपू नका, तुम्ही दक्षिणेकडे तुमचं डोकं आलं पाहिजे. सगळ्यात बेस्ट पोझिशन इज हेडिंग टुवर्ड्स साऊथ. सेकंड बेस्ट इज हेडिंग टुवर्ड्स ईस्ट. आणि त्यातल्या त्यात जर घरात लहान मुलं असतील, शाळेत जाणारी शिकणारी मुलं असतील तर त्यांचं झोपतानाची पोझिशन, डोकं नेहमी त्यांचं पूर्वेला झालेलं जास्त चांगलं. सर, विदिशा वास्तू म्हणजे नक्की काय आहे? बरोबर, चांगला प्रश्न आहे. विदिशा वास्तू म्हणजे काय, आपली जेव्हा 0 डिग्री नॉर्थ असते, जेव्हा नॉर्थला पूर्ण आपला कंपास एक तो निडल जी आहे ती 0 डिग्री नॉर्थला दाखवत असतो, ती दिशा वास्तू झाली. परंतु तीच निडल कधी कधी उजवीकडे दाखवते, कधी कधी डावीकडे आपल्याला दाखवते त्या वास्तूमध्ये उभं राहिल्यावर. म्हणजे काय, उजवीकडे का दाखवते तर ती एकतर टिल्टिंग टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट झालेली असते किंवा टिल्टिंग टुवर्ड्स नॉर्थ वेस्ट झालेली असते. आता 22.5 डिग्री जर ती टिल्ट असेल, अप टू 22.5 डिग्री 22.5 डिग्रीज, तर त्याला अर्धविदिशा वास्तू म्हणतात. आणि ती जर पूर्ण नॉर्थ ईस्ट पर्यंत 45 डिग्री पर्यंत टिल्ट झाली असेल, आयदर टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट ऑर टुवर्ड्स नॉर्थ वेस्ट, तर त्याला पूर्ण विदिशा वास्तू म्हणतात. विदिशा वास्तू तुमची जर असेल तर तुम्हाला नशिबाची साथ कमी मिळते, असं वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. मग आता याला उपाय काय, याला एकच उपाय असतो की जर तुमच्या वास्तूमध्ये जर विदिशा वास्तू दाखवत असेल कंपासवर, तर तुम्ही त्याची एक उपाय करून घेतला पाहिजे की ज्याला पंचशीर्ष स्थापना विधी म्हणतात. तो जर तुम्ही केलात तर ग्रंथांमध्ये असं लिहिले की हा उपाय केल्याने तुमच्या नशिबाची दारं तुम्ही उघडू शकता. त्यामुळे विदिशा वास्तू असेल तरी तुम्ही घाबरून जायची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचा जर वास्तू उपाय करून घेतलात तर याने नक्कीच तुमची नशिबाची दारं उघडायला तुम्हाला मदत होते. सर, तुमची युएसपी काय आहे ह्याची वास्तू कन्सल्टेशनची? तुमची मेन स्वतःची युएसपी काय की ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर एकदम म्हणू शकतो आपण सगळं? युएसपी म्हणजे आधी पहिले यजमानना ना, जेव्हा तो त्या वास्तूमध्ये काही वर्ष राहत असतो, त्याला काही त्रास होत असतो, जेव्हा तो आपल्याला कॉल करतो, तो एका अपेक्षेने कॉल करत असतो की माझे काहीतरी प्रॉब्लेम्स त्यांनी सॉर्ट आउट करून द्यावेत, या हेतून तो आपल्याकडे बघत असतो.
आणि अशा वेळेस आपण त्याला कम्फर्टेबल करणं जास्त महत्वाचं असतं. तर आम्ही जास्त क्लायंटला कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून ते मनातल्या काही गोष्टी असतील तर ते बोलतील. बऱ्याचदा लोक बोलत नाहीत आणि जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल करता त्यांना ते आपोआप सगळ्या गोष्टी बोलायला लागतात आणि ते जर बोलायला लागले तर तुम्हाला त्याचे उपाय जास्त चांगल्या पद्धतीने देता येतात. त्यानंतर सेकंड USP म्हणजे आम्ही वास्तूमध्ये कोणती तोडफोड करायचं सजेशन कधीच देत नाही. विना तोडफोड वास्तू उपाय जे आहेत तेच आम्ही फक्त सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये तुमचे बजेट फ्रेंडली आमच्याकडे सगळे उपाय असतात. आणि असं नाही की एखादी 1 BHK फ्लॅट आहे त्याला आम्ही 5 लाखाचं बजेट दिलं असं कधीच होत नाही. अगदी काही थाउजंड्समध्ये तुमचं हे सगळं काम होऊ शकतं. त्यानंतर एखाद्याचं बजेट पण नसेल तर ते आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण फेज वाईज मॅनरमध्ये पण त्यांना हे करू शकतो. त्यानंतर आता तुम्ही एखादा फ्लॅटमध्ये राहताय तिथे आपण सगळ्या पिरामिड वास्तू रेमेडीज केलेल्या आहेत आणि तुम्ही एक 4-5 वर्षांनी तो फ्लॅट बदलताय, दुसरीकडे जायचंय, इथे ऑलरेडी तुम्ही रेमेडीज केल्या तर या सगळ्या रेमेडीज काढून आपण दुसऱ्या फ्लॅटमध्ये पण आपण या शिफ्ट करून तिथे या स्थापन करू शकतो. ही आपली एक मेन USP आहे. कारण या ठिकाणी कुठल्या आपण रेमेडीज केल्या त्या कुठल्याही प्रकारे वाया जात नाही, त्या काढून आपण दुसरीकडे करू शकतो. आत्ताच आम्ही एक पुण्यामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांचं ऑफिस केलं होतं पुण्यामध्ये. आता ते छोट्या ऑफिसमधून मोठ्या ऑफिसमध्ये शिफ्ट होत आहेत. तर त्याच सगळ्या रेमेडीज काढून आम्ही नवीन ऑफिसमध्ये स्थापन करतोय. फक्त तिथल्या वास्तुरचनेप्रमाणे जे काय कमी जास्त असेल तेवढ्याच फक्त आता ऍडिशन ऑफ रेमेडीज त्यांना करायचे. सर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन देता का आणि ते ओके आहे ऑनलाईन का ऑफलाईनच बेटर आहे? ऑफलाईन इज ऑलवेज बेटर. कारण ग्राउंड रियालिटी वेगळी असते. कारण तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला तिथली एनर्जी फील होते. तिथल्या प्रत्यक्ष कधी कधी काय होतं प्लॅनवर एक दिलेली असते त्याच्या नॉर्थ एकीकडे दाखवलेली असते पण प्रत्यक्षात कधी कधी प्लॅनमध्ये ना एक दाखवलेली असते आणि प्रत्यक्षात नॉर्थ वेगळीकडेच असते. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही ग्राउंडवरती जाऊन प्रत्यक्ष साईट व्हिजिट आणि वास्तू व्हिजिट केली तर ते इट विल बी मोर फ्रुटफुल. कारण ऑनलाईन पण आपण करतो पण जे डिस्टन्सवर राहतात जसं लॉंग डिस्टन्सवर जे किंवा परदेशात जे आमचे काही क्लायंट्स आहेत आता ते जर्मनीमध्ये आपण जाऊ शकत नाही किंवा UK मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकत नाही तर त्यांचे प्लॅन्स त्यांना नवीन घर बांधायचं असेल रो हाऊस बांधायचं असेल तर ते त्यांचे प्लॅन्स आम्हाला ऑनलाईन शेअर करतात आणि मग त्याच्यावर आम्ही त्यांना कन्सल्टेशन देतो. परंतु इट इज ऑलवेज बेटर टू हॅव अ ग्राउंड व्हिजिट. सर तुमचे काही म्हणजे तुम्ही हे शिकवता पण का फक्त कन्सल्टेशन आहे? नाही, आम्ही याच्यामध्ये कन्सल्टेशन गायडन्स आणि रेमेडीज ऑफर करतो आणि आम्ही याच्यामध्ये वास्तूचे क्लासेस पण घेतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वास्तुशास्त्र बेसिक वास्तुशास्त्र पिरामिड वास्तुशास्त्र आणि वैदिक वास्तू मधल्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या शिकवल्या जातात जेणेकरून तुम्ही काम करू शकता त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुमचं जे स्टुडंट्स आहेत आमचं त्यांचं पूर्ण पहिले 1-2 वर्ष आम्ही हँड होल्डिंग करतो ज्यामुळे त्यांना वास्तू व्हिजिट करताना काय काय अडचणी येऊ शकतात हे आम्ही त्यांना शिकवत असतो सारखे. किंवा आमच्या वास्तू व्हिजिट जेव्हा असतात त्यावेळेस पण आम्ही आमच्या स्टुडंट्सना सोबत घेऊन जातो की ज्यामुळे ते तयार होतील. वास्तू व्हिजिट कशी करायची, नक्की वास्तूमध्ये गेल्यावर काय बघायचं, ब्रह्मस्थान कसं शोधून काढायचं, त्यानंतर शुभद्वार कसं शोधायचं, एक्झिस्टिंग एंट्री डोअर जे तुमचं आहे ते कुठल्या पदावरती आहे हे कसं शोधायचं हे ते स्टुडंट्सना तिथे लाईव्ह प्रॅक्टिकल मिळू शकतं. त्यामुळे आम्ही पुण्यामध्ये वास्तूचे क्लासेस पण घेतो आणि मे महिन्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये पण आम्ही वास्तूचे क्लासेस एक बॅच घेतोय आम्ही. त्याच्यामध्ये मेनली आर्किटेक्टचे जे स्टुडंट्स आहेत ते त्या बॅचचे विद्यार्थी असणार आहेत. ओके, तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा याच्यासाठी? कॉन्टॅक्ट तुम्ही ईमेलवर करू शकता vikas.abhyankar6211@gmail.com किंवा तुम्ही माझ्या पर्सनल मोबाईल नंबरला कॉल करू शकता 9423586055. आमचं कसबापेठमध्ये ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि ठाण्याला आमचं ब्रँच ऑफिस आहे. पुणे महाराष्ट्र आणि इंडियामध्ये आम्ही 5 दिवस सेवा देतो आणि मुंबई महाराष्ट्र गुजरातमध्ये जर काही व्हिजिट्स वगैरे असतील तर आम्ही रविवार सोमवार प्लॅन केलेले असतात. 2 दिवस मुंबई आणि 5 दिवस अदर दॅन मुंबई एरिया जो आहे तो सगळं आम्ही केटर करतो. त्यामुळे भेटायचं असेल तुम्ही ऑफिसमध्ये माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता किंवा मुंबईत असाल तर मुंबईत भेटू शकता. सर आता एक लास्ट क्वेश्चन की जे इन जनरल लोकांसाठी तुम्ही काय टिप्स देऊ शकता, हाऊसवाईफ किंवा जे घरी करू शकतात मेन महत्वाचं की त्यांच्यासाठी काय टिप्स असतील? याच्यामध्ये टिप्स म्हणजे याच्यामध्ये आमचे जे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत ना त्यांचे आम्ही मगाशी एक USP अजून सांगतो की ते आमच्याशी 6, 7, 8, 9 वर्षांपूर्वीपासून जे जोडल्या गेलेले ते आजपर्यंत जोडल्या गेलेले तर त्यांना आम्ही काही वास्तूच्या अशा काही टिप्स असतात की जे आम्ही त्यांना दर महिन्यामध्ये शेअर करत असतो. घरच्या घरी त्यांना आम्हाला कुठले पैसे द्यायचे नसतात, त्यांनी कुठली वस्तू बाजारात विकत आणायची गरज नसते. घरगुती एखाद्या तिथी असेल, एखादी वार असेल, एखादा सण असेल त्या दिवशी काय करावं त्यांनी की जेणेकरून त्यांनाच लाभ होईल अशा टिप्स आम्ही
ऑनलाईन आमचे जे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत त्यांना आम्ही शेअर करत असतो. यासोबतच आमच्याकडे काही गिफ्टिंग सोल्युशन्स आहेत. वास्तू वंडर्स आम्ही एक नवीन कंपनी फॉर्म करतोय ज्याचं नाव आहे वास्तू वंडर्स म्हणून. याच्यामध्ये आम्ही असे काही गिफ्टिंग सोल्युशन्स आणतो की जे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही. समजा तुम्हाला एखाद्या वास्तुशांतीला जायचंय, गृहप्रवेशाला बोलवलंय, भूमिपूजनाला बोलवलंय, या ठिकाणी आमच्याकडे रुद्राक्ष तोरण आहेत, सर्टिफाईड रुद्राक्ष तोरण आहेत, किंवा काही आमच्या एनर्जी एनहान्सर फ्रेम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण काही एनर्जी एनहान्सर असे सिम्बॉल्स आपण त्याच्यामध्ये वापरलेले आहेत, किंवा त्याच्यामध्ये आपण पायराइट स्टोनचा क्रश वापरलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉस्पेरिटी येऊ शकते. अशा फ्रेम्स पण आमच्याकडे उपलब्ध आहे. असे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स आमच्याकडे नवीन नवीन आम्ही आता आमच्या रेंजमध्ये तयार केलेले आहेत की जे तुम्हाला गिफ्टिंग सोल्युशन्स म्हणून पण एक मदत होईल. की दरवेळी नॉट नेसेसरी की तुम्ही वास्तूची उपायच केली पाहिजेत. समजा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं तर एक असं गिफ्ट त्यांना दिलं पाहिजे की ते आयुष्यभर वापरू शकतील आणि त्याचा त्यांना लाभ पण झाला पाहिजे. तर अशा गिफ्टिंग सोल्युशनसाठी पण तुम्ही आम्हाला भेटू शकता. सर धन्यवाद. खूप बरं वाटलं, खूप शिकायला मिळालं आणि खूप नवीन गोष्टी कळाल्यात वास्तुशास्त्राबद्दलच्या. आमच्या शो मध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वास्तूविषयी जर काही शंका असतील, समस्या असतील तर दिलेल्या नंबरवर सरांना नक्कीच कॉल करा. सर नक्कीच तुमचे प्रश्न सोडवतील. धन्यवाद.